परिवर्तन विकास आघाडी, कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची, निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा. सौ सुनीता रोहिदास मोरे, उमेदवार नेरळ जिल्हा परिषद गट, निशाणी मशाल. श्री भगवान बाळकृष्ण जंचे, उमेदवार नेरळ पंचायत समिती गण, निशाणी घड्याळ. श्री महेश लक्ष्मण खारीक, उमेदवार दामत पंचायत समिती गण, निशाणी घड्याळ. मशाल आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. नमस्कार, मी विकास मेरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतो नेरळच्या जिल्हा परिषद विभागामध्ये निवडणुका सुरू झालेल्या आहे. नेरळ जिल्हा परिषद हे महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली इच्छुकांची. याच अनुषंगाने नेरळ जिल्हा परिषदेमध्ये सध्या राजकारण काय आणि नेरळचा विकास झाला की नाही, याच अनुषंगाने आपण युवा नेते प्रथमेश मोरे, ज्यांचं नेरळ म्हटलं की प्रथमेश मोरे, रोहिदास मोरे असं समीकरण आहे आणि त्यांच्या भोवतीच नेरळचं राजकारण जे आहे ते अनेकदा फिरलेलं आहे. त्यामुळे किंग मेकरच्या भूमिकेत असलेलं नेरळचं राजकारण मोऱ्यांभोवती हे नेहमी फिरताना आपण पाहिलेलं आहे. याच अनुषंगाने चर्चा करतोय युवा नेते प्रथमेश मोरे. सर, स्वागत आहे. नमस्कार सर, तयारी जोरात सुरू झालेली आहे. आईचे बॅनर जे आहे सगळे नाक्यावर लागलेले, काय प्रतिक्रिया आहे? आई पहिल्यांदा झेडपीत जाते, मुलगा पण ग्रामपंचायती सदस्य आहे, आई आता झेडपीत चाललेली आहे. सर्वात प्रथम आता गेले 35 ते 40 वर्ष झाले आमच्या घराणं सामाजिक कार्यात आणि राजकीय कार्यात सहभागी आहे. आणि समाज कार्यात बोललो तर आम्ही माझ्या आजोबांपासून, माझ्या वडिलांपासून, माझ्या आत्यांपासून सर्व समाज कार्यात पहिल्यापासून कार्यरत आहे. आता जेव्हा प्रथम जिल्हा परिषदचं आरक्षण हे महिला राखीव पडलं तेव्हा म्हणजे आम्हाला जिल्हा परिषदचं इलेक्शनचं एवढं काही विशेष नव्हतं. पण तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जिल्हा परिषद लढा. म्हणजे जेव्हा आम्ही सर्वे चालू केला, इलेक्शन चालू, की मम्मीला आता उभी करायची, कारण की एक महिला आपण घरातून पहिल्यांदाच उभी करतोय. आणि मम्मी हिला अभ्यासू आहे, तिला समाज कार्यात ही चांगल्या प्रकारे एक काम करत आलेली आहे पहिल्यापासून. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की, आणि मम्मीची पण इच्छा पहिले तयार केली की उभी राहणार की नाही. मग सगळ्यांचा निर्णय यश आलं तेव्हा आम्ही सुरुवात केली की जिल्हा परिषदला आपण उभं राहू. स्वतः नाव लोकांची म्हणणं आहे की उभं राहू. कार्यकर्त्यांचं पहिलं मत जाणून घेतलं आम्ही की तुमचं म्हणणं काय. त्यानंतर मग आम्ही सुरुवात केली. कारण की बघा, जिल्हा परिषद मध्ये जाण्याचं एक भाग्य लागतं आणि त्यासाठी मला पहिल्यापासून विकास करण्याची सवय. आता मी ग्रामपंचायत सदस्य असताना बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. आता तुम्ही 25 कोटी आणला असा दावा करताय, कुठे कुठे विकास कामं केलेली? आता नेरळमध्ये जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री होते असताना, तेव्हा आदित्य साहेब पर्यटन मंत्री होते, तेव्हा खासदार बारणेही तेव्हा एकत्र होते. यांच्या मार्फत मी खूप विकास निधी आणलेला आहे पर्यटन विकास मधून. त्यात नेरळचे गणेश घाट असेल, तलाव असेल, छत्रपती शिवाजी महाराज मैदान असेल, प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे भवनही आणलेलं आहे. आता त्याचं थोड्या दिवसात कामही चालू होईल. नेरळमध्ये सोलर लाईटीची कामं आणले, ती प्रगती पथावर आहे. बरीचशी रोड आहेत, म्हणजे खूप कामं प्रगती पथावर आहेत आणि खूप कामं झालेली आहेत. त्यात मंदिराची आहे, समाज हॉल आहेत आणि विशेष म्हणजे आदिवासी वाड्यांमध्ये पण आम्ही चांगल्या प्रकारे काम चालू केलेले आहेत. आणि बघा, प्रत्येकाला निवडून यायचं आहे. मला निवडून यायचं कशासाठी? आम्हाला विकास करायचा आहे. मला नेरळला काहीतरी करून दाखवायचं आहे की आम्ही करू शकतो. एक आम्हाला तुम्ही संधी द्या, आम्ही करू शकतो. मला करून दाखवायचं आहे की बाबा आज खरा नेरळचा विकास. आज नेरळला बघितलं हॉस्पिटलची खूप मोठी समस्या आहे. आज आपण बघितलं का स्टेशन भागात हॉस्पिटल आहे पण तिथे सुविधा नाही आहेत. आज नेरळची 1.5 एकर जागा आहे ग्रामपंचायतची गणेश घाटाच्या मागे. आज तिथं एक स्वच्छ आपण हॉस्पिटलही आपण माझा खूप प्रयत्न मंत्रालयात फेऱ्या झालेल्या आहेत की हॉस्पिटल व्हावं. नेरळला फायर ब्रिगेडचं सिस्टीम नाहीये, फायर ब्रिगेडचं व्हावं. बघा, रस्ते गटार सगळेच होतात आणि सगळेच करतात. असं बघायला नाही, जो तो लोकप्रतिनिधी, तो विकास कामांसाठी सगळे धावतात. पण आपल्याला प्रामुख्याची कामं काय? हॉस्पिटल, फायर ब्रिगेड ही प्रमुख काम आहेत. कारण की नेरळला आजूबाजूची 32 गावं जोडली जातात. आणि आज तुम्ही बघा, एखादा पेशंटला आजारी पडला तर त्याला पनवेल नाहीतर बदलापूर, तसं नेरळमध्ये मोठी हॉस्पिटल नाही. नेरळमध्ये हॉस्पिटल आहेत पण अशी प्रामुख्याने अशी मोठी हॉस्पिटल नाहीत आणि गरिबांना तेवढा खर्च परवडत नाही. त्यासाठी पहिला आमची विजन असणार की काय होऊ दे, आम्ही पहिलं हॉस्पिटल आणणार. ओके सर, परिवर्तन आघाडीच्या उमेदवार आहात, तुमच्या आई आहेत. कसं पाहता, कसा प्रतिसाद आहे? सध्या 2 पक्ष एकत्र लढतायत. नगरपालिका लढले, आता झेडपी पंचायत समितीला एकत्र लढतायत. नितीन दादा सावंत आणि सुधाभाऊ घारे यांच्या मार्फतून जी परिवर्तन विकास आघाडी तयार झाली, त्यात कर्जतला तुम्ही बघितला चांगला प्रतिसाद मिळाला, जनतेने चांगलं सहकार्य केलं आणि प्रचंड प्रमाणात भरघोष मतांनी सीट लागली थेटची आणि त्यात नगरसेवक पण आलेले आहेत.
तीच आता आघाडीत तालुक्यात राबवली जाते. आणि तसं बघायला गेलो तर नितीनदादा सावंत यांची मतं आणि सुधाभाऊंची यांची मतं प्लस केली तर तालुक्यात असं होईल की 0-6चं गणित होणार आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या 6 सीट लागतील तालुक्यात, समोरच्यांच्या 0 लागतील. खूप प्रकारे तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि नेरळमध्ये आम्ही गेले 2 महिने जिल्हा परिषद तयारी करतोय, लोकांना भेटीगाठी घेतोय. म्हणजे आम्हाला लोकांना खोटे शब्द द्यायचे नाहीत, जे शब्द द्यायचे ते पुरा करून द्यायचे. विरोधी शब्द खोटे देत आहेत. आता बघा, प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने राजकारणाची वगळना करतात. विरोधी तर तसे प्रकारे पहिले तर जिल्हा अध्यक्ष होते, काही भागात कामं केले, तर काही खेडेगावात असेल, तुम्ही दामत असेल, भडवळ असेल, ममदापूर असेल, शेलू असेल, अशा भागात त्यांनी का तेव्हा एक काम दाखवा, त्यांचं सिंगल काम दाखवा. म्हणजे आपण कोणावर टीका नाही करते, पण जी सत्य घटना आहे ते सत्य बोललं पाहिजे. की त्यांचं एक काम दाखवा. त्यांनी विजन मध्ये त्यांनी भडवळसाठी एक काम केलंय, त्यांनी ममदापूरसाठी एक काम केलंय, की त्यांनी शेलू ग्रामपंचायत मध्ये काम केलंय, की त्यांनी दामत ग्रामपंचायत मध्ये काम केलंय. म्हणजे आणि बेडीत गाव आहेत, आज ते बेडीत गाव जवळजवळ 9 वाड्या आहेत. 2 वाड्यात अशा एवढ्या उंचावर आहेत की त्यांना जाण्याची सुविधा नाहीये. आज सुधाभाऊंच्या मार्फत माझ्या मध्ये तिथे रस्त्याचे पायवाट त्यांना करून चालू केलेलं आहे काम. सर, प्रचारामध्ये कशा पद्धती असणार आहे, काय नवीन टेक्नॉलॉजी आहे, कशा पद्धतीने महिला घेऊन सोबत जात आहे, कशा प्रकारचं सध्या दिवसभरामध्ये प्रचाराचा आता तुम्ही प्रथमतः आमची प्रचार रॅली तुम्ही बघितली फॉर्म भरण्याची. आम्ही नेरळमधून पायी रॅली काढलेली आणि जनतेचा आम्हाला चांगला सहकार्य भेटलेलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व इतर घटक पक्ष यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही चालणार आहेत. आणि बघा, सोशल मीडिया असो, आज प्रचार बोललं तर सर्वजण प्रचार करतात. आज मेन प्रचार झाले सोशल मीडिया. आम्ही सगळ्यात जास्त सोशल मीडियावर भर टाकत आहे. ओके. पण विरोधकांचं आव्हान वाटत नाही? बघा, जो तो त्याच्या प्रयत्न करतात. राजकारण आहे, प्रत्येकाला जिकायचे, प्रत्येक जण जिंकण्यासाठीच प्रयत्न करतो. आपण आपल्या परीने राजकारण करत राहणार. आता जे सर्वसामान्य जनता आहे यांना नक्कीच माहितीये की आज नेरळमध्ये काय घडलं, काय झालं, कोण उभं राहणार आहे. म्हणून जनता हे सर्व ठरवणार आहे आणि जनतेचं ठरलेलं आहे. भगवान चंचे तुमच्या सोबत आहे, यावेळेला एकमेकांचे विरोधक असलेले आज सोबतीला असणार आहेत. नाही, तसं बघायला तो आम्ही एकमेकांचे विरोधक, राजकीय विरोधक होतो. तसे संबंध सगळ्यांचेच राजकीय आहेत. विरोधक हा 4 दिवसाचं राजकारण असतं, 4 दिवसातच राहिलं पाहिजे. हेच मी आमच्या कार्यकर्त्यांना व समोरच्या कार्यकर्त्यांना पण सांगतो की हे राजकारण हे 4 दिवसाचं आहे आणि यात कोणाचं आपापसात भांडणं तंटा कुठले ठेवू नये. खेळी मैत्रिणीच्या वातावरणात राजकारण झालं पाहिजे, याच आम्ही ह्याच्यात. आणि भगवान शेट्टांचे आणि तिथे शिवाजी खारीक आहेत पंचायत समितीला, दामत पंचायत समितीत, सॉरी महेश खारीक आहेत. महेश खारीके माझ्या मते अपक्ष निवडून आलते शेलू ग्रामपंचायत मध्ये आणि ते उपसरपंच आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी चांगली कामं केलेली. आणि महेश खारीके अत्यंत संयमी आणि साधा स्वभावाचा माणूस आहे. तुम्ही हवं तर त्यांना जाऊन भेटा, तुम्हाला त्यांचा स्वभावही कळेल. मग त्यांचंही तिथं कार्य चांगलं आहे आणि इथं भगवान शेठ त्यांना कार्यसम्राट बोललं जातं. नेरळ ग्रामपंचायत मध्ये असताना त्यांनी जी ग्रामपंचायत अतिशय चांगले, म्हणजे जे चांगले केले ते चांगलं बोललंच पाहिजे. म्हणजे भले त्या काळी आपण एकमेकांचं राजकीय होतं, पण ज्यांनी चांगलं केलंय ते चांगलं बोललंच पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना एकच आवाहन करतो की आम्ही नेरळ जिल्हा परिषद मध्ये चांगल्या प्रकारचे काम करू इच्छितो. आम्हाला एक संधी देऊन बघा, आम्ही चांगल्या प्रकारे काम करू. आम्ही परिवर्तन विकास आघाडीला चांगली संधी द्या. माझी मम्मी उभी आहे, सुनीता रोहिदास मोरे, यांची निशाणी आहे मशाल. श्री भगवान शेठ संचे यांची निशाणी आहे घड्याळ, ते पंचायत समिती गणातून उभे आहे नेरळ. आणि महेश खारीक हे दामत पंचायत समितीतून गणातून उभे आहेत, त्यांची निशाणी आहे घड्याळ. या पॅनल टू पॅनल वोटिंग करावी हीच आमची नम्र विनंती आहे. आणि आम्हाला एक संधी देऊन बघा, आम्ही चांगल्या प्रकारे विकास करून दाखवू. आणि हेही तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही जातीपातीचं राजकारण करणार नाहीत, आम्हाला विकास करायचा आहे. आता काही लोक खूप प्रकारचे नेरळमध्ये तुम्ही सर्वे करा, आम्ही हे करू, आम्ही जातीचं हे करू. आम्हाला सर्व धर्म समभाव, पलीकडे मोरेंना काम करायचंय, आम्हाला विकास करायचा आहे आणि गावाला काहीतरी करून दाखवायचं. आज बघायला गेलं ना, आज नेरळमध्ये भयंकर, मी सदस्य आहे पण नुसतं सदस्य असून काम नव्हतं करू शकत. त्यासाठी काहीतरी आपली वरती सत्ता पाहिजे. कारण की नेरळमधल्या लोकांना पाण्याचा आणि कचऱ्याचा एवढं समस्या आहे ना, म्हणजे मला पण अक्षरशः लाज वाटते की आपण जाताना कचरा एवढा दिसतोय. पण आज परिस्थिती साधण्यासाठी नेरळला ठाम भूमिका पाहिजे की नेरळमध्ये संमिश्र राजकारण पाहिजे. कुठली तरी एक हाती सत्ता भेटली ना, आज तुम्ही नेरळचं राजकारण बघितलंय, हा इथं पळतो, हा तिथे पळतो. एक हाती जेव्हा माणूस काम करतो ना, तेव्हा त्याला विजन भेटतं काम करायला. आज सर्व तुम्हाला विनंती आहे की आम्हाला पॅनल टू पॅनल तुम्ही वोटिंग करा. आज नेरळसाठी आम्ही जे करू ना ते करून दाखवू. आम्ही जो शब्द देऊ तो पुरा करू.
हे होते प्रथमेश मोरे. त्यांनी सांगितलंय की राजकारणापलीकडे आम्ही काम करणार आहोत आणि या राजकारणामध्ये आम्हाला जातीपातीचं राजकारण करायचं नाही, विकासाच्या मुद्द्यांवर आम्हाला निवडणूक लढवायची आहे आणि विकासाला आम्हाला भर घालण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहे. सर, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सुद्धा तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.